नमस्कार नाशिककर. तर रुद्राक्षबद्दलच्या माहितीबद्दलचा हा दुसरा पार्ट आहे. यामध्ये आपण जाणून घेणार आहे की रुद्राक्षबद्दलचा नेमका विधी काय आणि कोणी धारण केला पाहिजे. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला सांगितलं, बरोबर. पण या व्हिडिओमध्ये विधी काय असतो नेमका? ऍक्च्युली रुद्राक्षचा जो विधी आहे ते ऍक्च्युली फळ येतं. ते फळ स्वच्छ केल्यानंतर एक असं छानसं बीड आहे त्याच्यात. हा रुद्राक्ष घरी आल्यानंतर जे काही पवित्र नदीचं पाणी, गोदावरी, गंगा, सरस्वती, यमुना, इंद्रायणी, ज्या काय असतील त्या पाण्यात हा पहिले स्वच्छ करायचा. नंतर गाईच्या कच्च्या दुधामध्ये हा 24 तास किमान भिजत ठेवायचा किंवा पंचामृत बनवायचं. दूध, दही, मध, साखर त्याच्यामध्ये हा 24 तास भिजल्यानंतर परत गंगा जलने हा स्वच्छ करायचा असतो. ही झाली प्राथमिक पहिली विधी. दुसरी गोष्ट म्हणजे याला मंत्र उच्चार केला जातो. एक शुभ मुहूर्तावर किंवा ग्रहणाच्या दिवशी, अशा दिवशी तो रुद्राक्ष धारण करून त्याची कितीतरी जपची संख्या आहे आणि साक्षात महादेवाला आपण गुरु मानून त्या दिवशी रुद्राक्ष धारण करतो. दुसरी गोष्ट, रुद्राक्ष देताना समोरचा गुरु हा किती बलाढ्य आहे, त्याला तो गुरुचा अवस्था आहे की नाही किंवा त्याला आदेश आहे की नाही त्याच्या गुरुचा, अशा व्यक्तीकडनं ऍक्च्युली रुद्राक्ष घेतला पाहिजे आणि त्याची जी त्यानुसार जे गुरु सांगतील त्यानुसार जर धारण केला रुद्राक्ष, अतिशय सुंदर आणि मस्त रिझल्ट तुम्हाला मिळतील. माझा प्रश्न तुला असा आहे या गोष्टीवर की जसं की आज तुळशीची माळ असते, जसं की धारण करू शकतं कोणी पण डायरेक्ट, हो. जे नॉनव्हेज नाही खात थोडक्यात ते लोक घालतात. ते घालतात. पण मग आता गुरुकडनं घालणं आणि रुद्राक्ष आपण असं स्वतः धारण करू शकतो की समजा आपल्याला वाटतं की आपण आता प्युअर आहे पूर्णपणे, तर आपली भावना घालायची आहे आपल्याला, तर घालू शकतो की गुरुकडनंच घातलं पाहिजे असं काही आहे? नाही, तुम्हाला जेव्हा भावना शुद्ध होते तेव्हा तुम्हाला डोळ्यांना न दिसणारे गुरु असतात आणि ते ऍस्ट्रल ट्रॅव्हलनी कनेक्ट होतं आणि तेव्हाच तुम्हाला ही भावना येते. तेव्हा तुम्ही रुद्राक्ष धारण करतात. पण जो देहातला गुरु असतो तो तुम्हाला जास्त परफेक्ट मार्ग अजून सांगतो.